हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी पोहरादेवी येथे बंजारा समाजाची सभा घेण्यात आली। या सभेमध्ये मानोरा तालुक्यातील अनेक मान्यवर बंजारा समाजाचे सन्माननीय मंडळ उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकाने आपले मत व्यक्त केले। आज आपण पोहरादेवी या ठिकाणी येथे बंजारा समाजाला आदिवासी मध्ये घेण्याबाबत जी मीटिंग झाली आहे त्याबाबत आपण जी काही मीटिंग झाली आहे ती जाणून घेऊया। संजय दशरथ महाराज संत रामराव महाराजेरो पुतणे आज पोहरा गडेमाई समाजे सारू मानोरा तालुका माहिती ये पोहरा गडेनं मीटिंग ले माई ये मीटिंग उद्देश्य आज महाराष्ट्र गवर्नमेंट माई ये महाराष्ट्र माई समाजे सारू चळवळ चालरीच ही चळवळ हुबो करे सारू काही इसवीसन पूर्वी समाजे प अन्याय हे मेलोच वो अन्याय दूर करे सारू धर्मगुरु रामरावजी बापू येर खूप मोठो वाटार आज महाराष्ट्र गवर्नमेंट समाजेनं एक दिशा आणि एक चळवळ कायदे ती हुबो हेगोच हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज काही काळापूर्वी काळेमाई एसटीम्र अनुसूचित जमातीम्र वो लढा काही काळेमाई उंदेन विभाजन वेगो जना वो दूर वेगे ये विषय पर धर्मगुरु बापू आणि से समाजे संघटना राजकीय यानं काही काळापूर्वीच लढा देते आरेच ही लढा हाम ये पोहरागडे ती ये काशी ती संघर्ष करेवाचा आणि ये लढा हम पूर्ण निभाया। आज एक गोर समाज आज ये बैठके में हम जाहिर करना के आणि जत्ता हम मोर्चानं जना हमा पर काही बीते हम कई समाज बांधो मोर्चा कारण सरकारेने भी हम दिशा बता दिया ये आज हम जाहिर कराचा। धन्यवाद। महाराज की जय। मी वसंत राठोड सामाजिक कार्यकर्ता। आज आम्ही पोहरादेवी येथे संपूर्ण समाजाची एक कॉर्नर सभा घेतलेली होती। याच्यात असं ठरलं की एससी आरक्षणासाठी पुढील रूपरेषा कशा प्रकारे ठरवावा यासाठी सभा आयोजित केली आणि ह्या सभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये सगळ्या बंजारा समाजाचे जे तज्ञ आहे अभ्यासू व्यक्ती आहे यांना घेऊन सगळे संघटनांना संजूभाऊ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली इथे येणाऱ्या काळामध्ये पोहरादेवी येथे महाराष्ट्र लेवलची खूप मोठी हजारो संख्येने मीटिंग घेण्यात येणार आहे आणि ह्या मीटिंग पासून आम्ही सुरुवात करेल की इथून तर मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत आम्ही आंदोलन मोर्चा काढणार आहे। आरक्षण आम्हाला मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावून आरक्षणासाठी आम्ही एकत्र येऊन सगळे संघटनात्मक व्यक्ती सोबत घेऊन पुढील रूपरेषा आम्ही ठरवणार आहे। मीटिंगची तारीख वगैरे फिक्स झाली आहे का? नाही, सध्या तारीख फिक्स झाली नाही, पण येणाऱ्या काळामध्ये लवकरच आम्ही तारीख फिक्स करू आणि पुढील रूपरेषा ठरवू। या ठिकाणी पुढील जे सभा होणार आहे त्यासाठी पुढचे नियोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी मी दिलीप कुमार चव्हाण, पोहरादेवी, वाशिम। धन्यवाद। एक बंजारा लाख बंजारा। मी श्यामराव राठोड आज पोहरादेवी येथे बैठक घेण्यात आलेली आहे महंत संजयजी महाराज यांच्या नेतृत्वात। या बैठकीमध्ये पुढील जे काही आंदोलनाची आम्ही रूपरेषा ठरवेल आहे। या बैठकीमधून महाराष्ट्र सरकारला आम्ही इशारा देत आहे की येणाऱ्या काळात आम्हाला एसटीचं आरक्षण मध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा जो
इतर समाजाने जो काही आंदोलन केला होता त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही बंजारा समाजातर्फे छेडू. या गोष्टीची आणि या गांभीर्यतेची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी आणि आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा, जो की आमचा हक्क आहे. जय शिवलाल. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, पोहरादेवी, वाशिम.